हिंदू पंचांगानुसार वर्षभरातील सर्व एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते। आषाढ महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो। आषाढी एकादशीपासूनच पवित्र असा चातुर्मास सुरू होतो। चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात असतात। या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते। परंतु हा चातुर्मास सुरू झाल्यानंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, कारण या काळात भगवान विष्णू आणि इतर देव झोपी जातात अशी धार्मिक मान्यता आहे। या काळात कोणतेही शुभ कार्य जरी होत नसले तरी नामजप, ध्यान, पठण आणि आत्मनिरीक्षणासाठी हा काळ खूप चांगला मानला जातो। याशिवाय चातुर्मासात दान करण्याचेही विशेष असे महत्त्व आहे। हा चातुर्मास म्हणजे नक्की काय? हा चातुर्मास कधी समाप्त होईल आणि या काळात काय करावे आणि काय करू नये त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। यंदा चातुर्मास कधीपासून सुरू होणार? यंदा चातुर्मास आषाढी एकादशीपासून 17 जुलैपासून सुरू झाला असून तो 12 नोव्हेंबर मंगळवार 2024 पर्यंत असणार आहे। या तब्बल 118 दिवसांच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। या चातुर्मासाचा प्रारंभ आषाढी एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशीला संपतो। चातुर्मास म्हणजे नक्की काय? हिंदू पंचांगानुसार चातुर्मास हा 4 महिन्यांचा कालावधी आहे। या काळात भगवान विष्णू आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे तब्बल 4 महिन्यांच्या काळात निद्रासनात जातात। ते क्षीरसागरात योगनिद्रा करण्यासाठी जातात आणि या काळात संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही भगवान शंकराकडे सोपवतात। थोडक्यात सांगायचे झाल्यास चातुर्मास हा भगवान विष्णूंचा निद्रा काळ आहे। चातुर्मासाचे महत्त्व काय? चातुर्मासामध्ये भगवान विष्णू संपूर्ण जगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकरावर सोपवून योगनिद्रेमध्ये जातात। त्यामुळे चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते। हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो। असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात। चातुर्मासाचे नियम काय आहेत? चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न अनेकांना पडतो। खरे तर चातुर्मासात सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची पूजा करावी असे सांगितले जाते। तसेच या 4 महिन्यांमध्ये सात्विक अन्नाचे भोजन करावे। तसेच या काळात जास्तीत जास्त दान करावे, कारण या दिवसांमध्ये दान करणे हे अतिशय शुभ मानले जाते। शिवाय या काळात दही, लोणची, हिरव्या भाज्या आणि मुळा खाणे टाळावे। चातुर्मासात गृहस्थापना, विवाह इत्यादी शुभ कार्य करू नयेत। चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ, याला चातुर्मास असेही म्हणतात। चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस। आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते। आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात। कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक एकादशी येते। कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे। कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास नसतो। चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात अशी धारणा आहे। ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास 5 महिन्यांचा असतो। चातुर्मासात हिंदूंचे विवाह मुहूर्त नसतात। शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात। आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात। अश्विनात पिकांची तोडणी होते। कार्तिकात मळणी होऊन देवउठणाची वेळ होते अशी कृषी परंपरा आहे। व्रत उपासना, या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात। या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभकर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे। भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते। संस्कृत भाषेत हरी हा शब्द सूर्य, चंद्र, वायू, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो। म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्यचंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो।
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, सद्दर्शन, दान, धर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत असा समज आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोत्सव साजरा केला जातो. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलमय चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.